आपल्याकडे वाद कधी आणि कसा निर्माण होईल काही सांगता येत नाही आणि त्यातच पुणे विद्यापीठाबद्दल बोलायचं झालं तर मग काही सांगायलाच नको। विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि आता पगडीचा वाद रंगलेला आहे। पदवी प्रदान समारंभामध्ये पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडीवरून चांगलाच गोंधळ निर्माण झालाय। काय झालं विद्यापीठामध्ये आज पाहूयात TV9 चा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात पुन्हा पगडीवरून वाद। पदवीदान समारंभात पुणेरी पगडी घालण्यास विद्यार्थी संघटनांचा विरोध। पुण्यात पुन्हा टिळकांची पगडी विरुद्ध फुले पगडी। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची दोन दृश्य पहा। एकीकडे पुणेरी पगडी तर दुसरीकडे वादानंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ब्रिटिश पद्धतीचीच पण लाल रंगाची टोपी। यंदाच्या पदवी प्रदान सोहळ्यात विद्यापीठानं ब्रिटिश पद्धतीच्या गाऊनऐवजी कुर्ता पायजामा हा पोशाख देण्याचा निर्णय घेतला आणि सोबतच पुणेरी पगडी घालण्यासही सांगण्यात आलं आणि इथूनच वाद सुरू झाला आणि काही विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली। परवा आम्ही सांगितलं होतं की हे फुलेंनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली केली, तर मग फुलेंचं पागोटं वापरा। परवा आम्ही सांगितलेलं जर ते नाही केलं आणि पगडी घातली तर आम्ही विद्यापीठात गाढवांना पगडी घालून फिरू आणि आम्ही आज ती फिरवलेली। हा सगळा कार्यक्रम अक्षरशः विद्यार्थ्यांच्या नाकावर टिचून कार्यक्रम घेतला। पुणे पगडीला सगळ्यांचा विरोध असताना ही फुलेंचं शहर आहे, हा राष्ट्र फुलेंचं आणि शिक्षणाच्या मार्गामध्ये दुष्काळानं एवढ्या सगळ्या गंभीर गोष्टी झाल्या असताना यांना याचा अट्टास करण्याची गरज नव्हती आणि आणखीन जर विद्यापीठाला याच्यावर सुचलं नाही तर आम्ही त्यांना आणखीन जाहीर आव्हान करू, विद्यापीठामध्ये पगड्या आम्ही आता पुढच्या वेळी दहन करू। विद्यापीठ हे ज्ञानाचं ठिकाण आहे आणि विचारांचा जर विचार केला तर त्याची सुरुवात विद्यापीठापासूनच होईल। पगडीवरून दोन्ही बाबी आहेत। पुणेरी पगडीला परंपरा म्हणून पाहिलं जाते तर फुले पगडीकडे समाज मोहीम म्हणून पाहिलं जातं। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही मतमतांतर आहेच। फुलेंपासूनच आपण शिक्षणाची सुरुवात केली आहे आणि त्यानंतरच आपण पुण्यात शिक्षणाला सुरुवात केली आहे, म्हणून आपण पुणेरी पगडी ठेवली आहे। पुणे विद्यापीठ आहे त्यामुळे जे काही चेंजेस सांगितले जातात की पुणेरी पगडी हवी, पुणेरी पोशाख हवा, हे योग्य आहे आणि यावर्षी तो बदल दिसतो थोडाफार। व्यक्तीवरनं प्रदेशावरनं वाद घालण्यापेक्षा जे बदल होत आहे ते कुठेतरी चांगले, त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तसं पाहिलं तर पुण्यात पगडीचं राजकारण काही महिन्यांआधीच रंगलंय, कारण पवारही पुणेरी पगडी नाकारून फुले पगडीबद्दल बोलले होते आणि हाच वाद आता विद्यापीठापर्यंत येऊन ठेपलाय। वाद निर्माण होणं उचित नाहीये। दीक्षांत समारोह हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा हा क्षण असतो। त्यामुळे पुणेरी पगडी काय किंवा फुलेंच्या पगडी ह्याच्यावर जे काही वाद करण्यापेक्षा हा विषय खरं म्हणजे अगोदर विद्यापीठ प्रशासनाने थोडासा सामंजस्याने सोडवायला पाहिजे होता। हे अधिक काय बोलण्याची गरज वाटत नाही। पगडी जी आहे जुन्या जमान्याची जी आहे ती साधी आपली ज्या गावची पगडी आहे, पगडी जी आहे आपण सगळ्या गावागावात वापरतो महाराष्ट्रभर किंवा देशभर, ती फुले टाईप पगडीच सगळ्या असतात। हे तर आता मोठ्या पंडितांचे जे आहे महामहोपाध्याय सारखे मोठे लोक आहेत त्यांची जे आहे पेशव्यांची ती पगडी आहे। त्याच्यामुळे जे आहे लोक विचारणार की बाबा जर तुम्हाला जे आता पगडी कुठची आहे त्याच्यापेक्षा त्या पगडी खालचं डोकं काय आहे ते सुद्धा महत्वाचं आहे। विद्यापीठात शिक्षणाबरोबरच परंपरा आणि समानतेचे धडे स्वीकारण्याची ही अपेक्षा अधिक आहे। आता पदवी प्रदान समारंभ संपला असला तरी पगडीवरून सुरू झालेला वाद लवकरच शांत होईल अशी आशा करूया। सागर आवाडसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।